नागपुर में खेलो नागपुर खेलो क्रीड़ा महोत्सव 2026 का भव्य आयोजन किया जाएगा, जिसका शुभारंभ 31 मई से 7 जून के दरमियान नागपुर की 20 जगहों पर होगा। इस महोत्सव का उद्देश्य ग्रामीण और शहरी खिलाड़ियों को एक समान मंच उपलब्ध कराना है, जिससे विभिन्न खेल स्पर्धाएं आयोजित होंगी। आयोजन के अंतर्गत लगभग 18 प्रकार के खेल शामिल किए जाएंगे, जिसमें कबड्डी, खो खो, एथलेटिक, योगासन, बास्केटबॉल और अन्य खेल प्रतियोगिताएं होंगी। कार्यक्रम में बड़ी संख्या में खिलाड़ी, प्रशिक्षक और खेल प्रेमियों के भाग लेने की संभावना है। इस आयोजन का नेतृत्व स्थानीय क्रीड़ा महासंघ द्वारा किया जा रहा है और इसमें युवा प्रतिभाओं को प्रोत्साहन देने पर विशेष जोर दिया गया है। प्रशासन का मानना है कि इस तरह के आयोजन से ग्रामीण स्तर पर खेलों को नई दिशा और पहचान मिलेगी तथा इस राष्ट्रीय स्तर के खिलाड़ियों को तैयार करने में मदद मिलेगी। सर्वप्रथम महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष, माझे सहकारी, पुण्याचे खासदार आणि आपल्या हवाई खात्याचे राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सगळ्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा आणि त्यांचा आपण सत्कार केलेला आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, नागपूरच्या जनतेच्या वतीने आणि विशेषतः आपल्या इथल्या सर्व खेळाडूंच्या वतीने या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम आणि चांगलं कार्य होईल असा मला विश्वास आहे। त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद। आपला हा जो क्रीडा महोत्सव आहे हा महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आपण दरवर्षी डिसेंबर जानेवारी महिन्यात करायचो, पण त्यावेळी आपण काही करू शकलो नाही, कारण मागच्या वर्षी आपण 80,000पेक्षा जास्त खेळाडू, 1.5 कोटीचे बक्षीस, 6,000 पंच आणि जवळपास 68 खेळ 65 खेळ असं भव्य आयोजन केलं। पण यावेळी आता आयोजन करण्यामध्ये अडचण आली की ऊन खूप वाढलं, त्यामुळे मागच्या वर्षी एकदा आपण जेव्हा 5,000 ज्येष्ठ नागरिकांची धावण्याची स्पर्धा घेतली होती, तेव्हा अचानक एका ज्येष्ठ नागरिकाचा 84 वर्षाची होती, त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे सगळ्यांच्या मनात भावना होती की या एवढ्या उन्हाळ्यात आपण ही स्पर्धा घेणं योग्य होईल की होणार नाही। मग त्याच्यावर मार्ग काढला की आपण यावर्षी स्पर्धाच घेतल्या नाही, हे काही बरोबर होणार नाही आणि त्यामुळे आपण ही स्पर्धा यावर्षी घेऊ, पण संध्याकाळी 6 ते रात्री 10 आउटडोर खेळ जे असतील ते करून आपण स्पर्धा घेऊया, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही आणि कुठली अपरिहार्य घटना होणार नाही। आणि त्यामुळे आपण 31 मे ते 7 जून रोजी या दिवसात ही स्पर्धा होणार आहे। मला अतिशय आनंद आहे की या महोत्सवाकरता उद्घाटक म्हणून आपले फिल्म अभिनेते सुनील शेट्टी हे 31 तारखेला या स्पर्धाचं उद्घाटन करणार आहे। आपल्या या स्पर्धांमध्ये यावर्षी निश्चितपणे आपल्या भागातून मोठ्या खेळाडू भाग घेतात, पण ज्यावेळी आपण भाग घेतो त्यावेळी आपल्यासारखे विदर्भात देखील काम करणारे अनेक लोक आहेत। आदरणीय माजी खासदार वर्धेचे रामदास तडस हे स्वतः कुस्तीचे उत्तम खेळाडू होते आणि त्यांनी अनेक स्पर्धा देवळीला वर्धा जिल्ह्यात घेतल्या। त्यामुळे आपला प्रयत्न होता की या काही स्पर्धा विदर्भातल्या खेळाडूंना नाराजी होती की आम्हाला या स्पर्धेत तुम्ही इन्क्लूड करा, परंतु यावेळी आपण उन्हामुळे आपल्याला अनेक लोकांना संमिलित करणं आणि अनेक खेळ घेण्यामध्ये जी अडचण आहे, त्यामुळे त्या सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागतो। यामध्ये आपल्याकडे यावर्षी कुस्ती आहे, खो खो आहे, बॅडमिंटन आहे, ॲथलेटिक्स आहे, कबड्डी आहे, बास्केटबॉल आहे, चेस आहे, कॅरम आहे, व्हॉलीबॉल आहे, योगासन आहे, जिम्नॅस्टिक आहे, स्केटिंग आहे, टेबल टेनिस आहे आणि सॉफ्टबॉल आहे, या खेळाचा समावेश होणार आहे। आणि या सगळ्याबरोबर नागपूरच्या जनतेचा पण मोठा सहभाग। मी नागपूरचा खासदार म्हणून असा ठरवलं होतं की आपल्या नागपूरमध्ये कमीत कमी 1 लाख खेळाडू
रोज संध्याकाळी मैदानावर खेळू शकले पाहिजे एवढ्या फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे. मला सांगताना खूप आनंद होतो आहे की निश्चितपणे ज्या प्रकारच्या योजना आता तयार झालेल्या आहेत त्यामध्ये आपण अनेक मोठे मोठे मार्केट्स बांधतो आहे. कमाल टॉकीज चौकात मार्केट बांधतो आहे.